एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी मी एक सामान्य मुलगी. माझे बॉस महिर सर म्हणजेच माझं करिअरच जणू. ते हुशार, देखणे आणि अत्यंत शिस्तप्रिय आहेत. गेल्या 3 वर्षापासून मी त्यांच्या हाताखाली काम करते. अचानक एका दिवशी त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं. कीर्ती, तुला प्रमोशन द्यायचं ठरवलंय. ते म्हणाले. मी आनंदाने भारावून गेले होते. पण त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझं आयुष्यच बदलणारं होतं. प्रमोशनच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून जे मागितलं ते कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि भावनिक होतं. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती. मुंबईच्या वरळीच्या भागातल्या त्या काचेच्या भव्य इमारतीत माझं आयुष्य एका लूपमध्ये अडकलं होतं. कॉर्पोरेट विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून अहोरात्र कष्ट करत होते. माझे बॉस महिर सर हे केवळ या कंपनीचे हेड नव्हते, तर एक कोडे होते. दिसायला अत्यंत रुबाबदार, स्वभावाने शिस्तप्रिय आणि स्वभावातून थोड्या गूढ असलेल्या महिर सरांच्या प्रत्येक शब्दाची ऑफिसमध्ये किंमत होती. पावसाळ्याचा तो एक उदासवाना मंगळवार होता. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता आणि ऑफिसच्या कॅबिनमध्ये वातावरण कमालीचं शांत होतं. महिर सरांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं. मी फाईल्स घेऊन आत गेले, तेव्हा त्यांनी फाईल्सकडे लक्षही दिलं नाही. त्यांच्या टेबलावरची एक फाईल त्यांनी माझ्या दिशेला सरकवली. कीर्ती, तुला माहीत आहे का, गेल्या 6 महिन्यांपासून मी तुझी कामाप्रती असलेली निष्ठा पाहतोय. तू एक उत्तम परफॉर्मर आहेस. त्यांच्या शब्दांनी मला थोडं हयास वाटलं. पण त्यानंतर जे वाक्य त्यांनी उच्चारलं त्याने माझ्या कपाळावर आड्या पडल्या. मी तुला प्रमोट करत आहे कीर्ती. तुला सिनियर प्रोजेक्ट हेडची जबाबदारी दिली जाणार आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. थँक सर. मी खरंच खूप मेहनत घेतली आहे, मी आनंदाने म्हणाले. पण महेश सरांच्या चेहऱ्यावरचं स्मित तसंच होतं. आनंद साजरा करण्यापूर्वी एक गोष्ट ऐक. त्या प्रमोशनसोबतच तुला एक मोठ्या क्लायंटसोबत काम करायचं आहे. पण ती मीटिंग ऑफिसच्या बाहेर असेल. मला अशा व्यक्तीची गरज आहे जी माझ्या विचारसरणीला पूर्णपणे समजून घेऊ शकेल. तुला माझ्यासोबत काही दिवसासाठी एका खाजगी ट्रिपवर जावं लागेल. तिथंच आपण या प्रमोशनच्या अंतिम अटीवर चर्चा करू. ही तुझ्या करिअरसाठी एक मोठी संधी आहे. पण ती फक्त तुझी सक्षमता नाही, तर तुझी भावनिक गुंतवणूक तपासण्यासाठी आहे. त्यांचे ते शब्द कानावर पडले आणि काही क्षण मला काही सुचेनासं झालं. भावनिक गुंतवणूक? बॉस आणि सबऑर्डिनेटच्या यांच्या प्रमोशनसाठी भावनिक गुंतागुंतीसाठी काय गरज? मनात शंकांचं काहूर माजलं होतं. मला माहिती होतं की हे व्यावसायिकदृष्ट्या चुकीचं आहे, पण दुसरीकडे माझं ध्येय होतं. माझ्या करिअरची शिडी याच एका प्रमोशनवर अवलंबून होती. मी विचार न करताच होकार दिला. रात्री घरी गेल्यावर तोच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. महिर सरांचे ते खोलवर जाणारे डोळे, त्यांचा तो अधिकारवाणीचा बोलण्याचा बाज आणि प्रमोशनचे ते प्रलोभन. मला वाटलं होतं की मी एक साधी नोकरी करते, पण त्या दिवशी मला जाणवलं की मी एका अशा खेळाचा भाग बनले आहे जिथे नियम माझे नसून त्यांचे होते. पुढचे 2 दिवस मी तणावाखाली होते. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या नजरा बदलल्या होत्या. जणू काही त्यांना त्या ट्रिपबद्दल काहीतरी माहिती होतं. महेश सरांशी बोलताना माझं मन थरथरत होतं, पण चेहऱ्यावर एक प्रोफेशनल मुखवटा होता. ट्रिपच्या आदल्या रात्री मी आरशात स्वतःला पाहिलं. ही मीच का, जी स्वतःच्या स्वप्नांसाठी इतकी लाचार झाली आहे? की ही माझी महत्त्वाकांक्षा आहे? मनात अनेक प्रश्न होते, पण उत्तराची जागा शून्याने घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी महिर सरांची गाडी माझ्या घराखाली येऊन थांबली. त्या काळ्या आलिशान गाडीत बसताना मला असंच वाटलं की मी माझ्या स्वातंत्र्याचा बळी देत एका नवीन आणि गुंतागुंतीच्या प्रवासाची सुरुवात करत आहे. गाडी सुरू झाली आणि शहराच्या कोलाहल मागे पडत होता. तशी माझी धडधड वाढत होती. त्या प्रवासात काय वाढवून ठेवलं होतं हे मला तेव्हा माहीत नव्हतं. गाडी जशी शहराच्या धकाधुकीतून बाहेर पडली आणि महामार्गावर आली, तशी आतील शांतता अधिकच गडद झाली. महेश सर ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. अधूनमधून आरशातून त्यांची नजर माझ्यावर पडत होती. मला जाणवत होते की ते माझ्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत आहेत. गाडीतलं वातावरण एवढं जड होतं की श्वास घेतानाही मला जपून घ्यावं लागत होतं. कीर्ती, तू खूप शांत आहेस, महिर सरांनी अचानक आवाजाचा पोत बदलत विचारलं. त्यांचा आवाज आता नेहमीसारखा अधिकृत नव्हता. त्यात एक मखमली मुलायपणा होता. नाही सर, फक्त प्रवासाचा विचार करते. क्लायंटबद्दल थोडी माहिती हवी होती. मी विषयाला वळण देण्याचा प्रयत्न केला. महिर सरांनी एक मंद हास्य केलं, जे खूप काही सांगून जाणारं होतं. क्लायंटकडे आपण पोहोचूच, पण त्याआधी मला तुला समजून घ्यायचं आहे. गेल्या 3 वर्षात ऑफिसच्या 4 भिंतीआड तू फक्त एक मशीन म्हणून काम केलंस. आता आपण एका अशा टप्प्यावर आहोत जिथे मला तुला माणूस म्हणून जाणून घ्यायचं आहे. मी खिडकीबाहेर नजर लावली. पाऊस जोर धरू लागला होता. आमचं रिसॉर्ट एका डोंगराळ भागात होतं. निसर्गाच्या कुशीतलं ते ठिकाण अतिशय शांत होतं, पण त्या शांततेत मला एक भीतीदायक अस्वस्थता जाणवत होती. रिसॉर्टवर पोहोचल्यावर आमचे 2 वेगळे रूम्स होते,
पण मयूर सरांनी जाताना मला म्हटलं, आज रात्री जेवायला माझ्या रूमवर ये. काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत, त्यावर चर्चा करायची आहे. रात्रीची वेळ. मी त्यांच्या रूमवर गेले, तेव्हा तिथे मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता. एक सर्टिफिकेटेड बिझनेस सेटअप असायला हवा होता, पण तिथे एका रूममध्ये एक रोमॅन्टिक वातावरण होतं. मयूर सर एका काचेच्या पेलाकडे पाहत उभे होते. मला पाहताच त्यांनी मला जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. कीर्ती, तुला माहीत आहे का, या कंपनीत माझ्याभोवती अनेक लोक आहेत, पण तू माझ्या मनातली गुंतागुंत समजून घेणारा कोणीच नाही आहे. त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या करिअरची नाही, तर माझ्या स्वभावाच्या, माझ्या लहानपणीच्या आवडीनिवडींच्या गोष्टी काढल्या. सुरुवातीला मी त्यांना रोखलं, पण हळूहळू मी त्या संवादात वाहून गेले. तासनतास आम्ही बोलत होतो. त्यांच्या माझ्या आयुष्यातल्या दुःखाबद्दल विचारलं. तेव्हा माझं मन मोकळं झालं. जेव्हा एखादा कठोर बॉस अचानक समोर आपली सर्व कवच काढून टाकतो, तेव्हा तुमच्या मनात त्याच्याबद्दल आदरासोबतच एक प्रकारची जवळीक निर्माण होते. त्याच रात्री मला उमजलं की महीर सर केवळ एक बॉस नाहीत, तर ते एक खूप मोठ्या मानसिक संघर्षातून जात आहेत. त्यांनी माझा हात धरला. तो स्पर्श आता व्यावसायिक नव्हता, त्यात एक प्रकारची हताश ओढ होती. कीर्ती, हे प्रमोशन फक्त पद नाही आहे, हे माझं तुझ्यावर असलेलं एक प्रकारचं विश्वासाचं प्रतीक आहे. मला अशाच व्यक्तीची गरज आहे, जिच्याशी माझं आयुष्य शेअर करू शकेन. त्यांचे हे शब्द माझ्या काळजाला भिडले. मला माहीत होतं की हे सर्व योग्य नाही. माझ्या मनातल्या कीर्तीने मला इशारा दिला की हे एक जाळं आहे, पण माझं हृदय मात्र त्या मायाच्या जाळ्यात गुरफटत होतं. माझ्या मनातल्या व्यावसायिक ध्येय आणि आता निर्माण झालेलं भावनिक आकर्षण यांच्यात एक मोठा संघर्ष सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा आरशात बघताना मला एक वेगळीच कीर्ती दिसली. माझ्या डोळ्यात चमक होती, पण त्यासोबत एक धूसर चिंताही होती. ऑफिसमध्ये काम करताना मी कधीच कोणाशी इतकं जवळ आली नव्हते, पण महीर सर मला ओढत होते. ते मला त्यांच्या विश्वात घेऊन जात होते, जिथे नियम माझ्यासाठी नव्हते तर माझ्यासाठी बनवले जात होते. दुपारी आम्ही बाल्कनीत बसलो असताना त्यांनी मला विचारलं, आज तुला कसं वाटतंय? प्रमोशनच्या जवळ आल्यावर भीती वाटते का? सर, भीती कशाची? जर मी पात्र असेल तर प्रमोशन मिळेलच, मी आत्मविश्वासाने म्हणाले. ते माझ्याजवळ आले, इतके जवळ की मला त्यांच्या श्वासाची ऊब जाणवली. पात्रता महत्त्वाची आहे कीर्ती, पण त्या पात्रतेमागे असलेल्या भावनांना समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तू खूप काही गमावलं आहेस आणि आता तुला खूप काही मिळवायचं आहे. मी तुला हे सगळं मिळवून देईन, पण त्या बदल्यात मला तुझा पूर्ण वेळ आणि तुझी साथ हवी आहे. त्यांच्या त्या शब्दात एक प्रकारचे ऑफर होतं. मी त्यांना काही बोलले नाही, फक्त त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यात मला माझ्या करिअरची स्वप्ने दिसत होती. पण त्याचवेळी एक अशी सावली होती जी मला सावध करत होती. या ट्रिपचा पुढचा टप्पा काय असेल? ते मला नक्की काय देऊ इच्छितात? माझं मन आता एका अशा वळणावर होतं, जिथून परत मागे जाणं शक्य नव्हतं. दिवस ढळत होता आणि रात्रीचे सावट वाढत होते. त्या रिसॉर्टच्या शांततेत महीर सरांचा गूढ व्यक्तिमत्वाचा प्रभावशाली. मी हळूहळू तारुण्य हरवत होते. हे प्रमोशन की भावना, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अंधारात तरी होतं. माझं हृदय एका बाजूला सांगत होतं की हे चुकीचं आहे, तर माझं करिअर मला सांगत होतं की ही संधी परत मिळणार नाही. या संघर्षात मी एकटीच होते आणि माझ्यासमोर होते ते माझे बॉस, जे आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा व्यापू पाहत होते. रिसॉर्टवर ते दिवस एखाद्या स्वप्नासारखे भासत होते, पण त्या स्वप्नाला आता काळ्या वास्तवाची किनार फुटली होती. त्या दिवशी सकाळपासूनच महीर सर कामात व्यग्र होते. मी त्यांच्या खोलीबाहेरून जात असताना त्यांचा लॅपटॉप उघडाच होता आणि ते बाल्कनीत फोनवर कोणाशी तरी अत्यंत रागाने बोलत होते. मी फाईल्स देण्यासाठी आत गेले, पण त्यांच्या रागाच्या आवाजामुळे मी तिथेच दबकले. मला परवा नाही, ती कीर्ती असावी की दुसरी कोणी, मला रिझल्ट हवा आहे. माझ्या भूतकाळातल्या चुका पुन्हा एकदा माझ्या करिअरच्या आड येता कामा नयेत. त्यांचा आवाज प्रचंड तणावपूर्ण होता. मी तिथे स्तब्ध झाले. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? भूतकाळातील चुका? मी फाईल्स टेबलावर ठेवल्या, पण चुकून माझं लक्ष डेस्कवर कोपऱ्यात बसलेल्या एका जुन्या फोटो फ्रेमकडे गेलं. ती फ्रेम उपडी होती, पण घाईघाईत ती हलली आणि मला त्यातील चेहरा दिसला. माझे पाय जमिनीला खिळल्यासारखे झाले. ती स्त्री, हुबेहूब मी, माझे डोळे, माझे केस आणि अगदी तीच असे रेषा. माझं डोकं चक्रावलं. मला भोळ आल्यासारखं वाटलं. तर हे होतं त्या प्रमोशन मागचं खरं कारण. महीर सर मला प्रमोशन का देत होते? माझ्या हुशारीसाठी, की त्यांच्या आयुष्यातील त्या स्त्रीची एक प्रकृती म्हणून फिट बसत होते म्हणून? माझ्या भावनांचा हा खेळ होता की मी केवळ एक सोय होते? रूममधून बाहेर पडले तेव्हा माझं हृदय एखाद्या यंत्रासारखं धडधडत होतं. मला फसवले गेले होते. माझी भावनिक गुंतवणूक ही त्यांच्यासाठी एक बदला किंवा जुना हिशोब पूर्ण करण्याचे माध्यम होते.
मी बागेतल्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. पाऊस आता थांबला होता, पण मनातलं वादळ थांबण्याचं नाव घेत नव्हतं. संध्याकाळी मयूर सर माझ्याकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचेच ते आत्मविश्वासाचे स्मित होते. कीर्ती, तू खूप शांत आहेस. उद्या आपण परत जाणार आहोत आणि त्यानंतर तुझी नियुक्ती अधिकृत होईल. त्यांनी माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करत म्हटलं. मी सरळ त्यांच्या डोळ्यात पाहिलं. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. या फोटोतील व्यक्ती कोण आहे? मी त्यांच्यासमोर तो फोटो धरला. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित एका क्षणात गुटलं. त्यांचा चेहरा फिका पडला. ते काही क्षण गप्प राहिले. त्यांची ती शांतता उत्तर देण्यास पुरेशी होती. ती माया आहे, ते खूप हळू आवाजात म्हणाले. माझी पत्नी. आम्ही वेगळे झालो, पण ती आजही माझ्या स्वप्नात येते. कीर्ती, तू जेव्हा ऑफिसमध्ये काम करतेस तेव्हा तुझी कामाची पद्धत, तुझा रागावणारा चेहरा, अगदी तुझा संवाद साधण्याचा लहेजा, सगळं तिची आठवण करून देतो. तू प्रमोशनसाठी पात्र आहेस, हे सत्य आहे, पण त्याचवेळी मला माझ्या आयुष्यात रिकामी झालेली ती जागा पुन्हा एकदा भरलेली पाहायची होती. त्यांच्या शब्दांनी माझ्या आत्मसन्मानाला चक्काचूर केला. मी कोण होते? त्यांच्या पत्नीची एक नकल. मी उठले आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. सर, मी तुमची पत्नी नाही. मी कीर्ती आहे. माझी स्वतःची एक ओळख आहे. तुम्ही माझ्या महत्त्वाकांक्षेचा फायदा घेतलास. आता माझ्या भावनांशी खेळलात. कीर्ती, थांबा. ते ओरडले. हे सगळं इतकं सोपं नाही. मी तुला वापरत नाही आहे. मी तुझ्यामध्ये माझं हरवलेलं सुख शोधतोय. तुला काय वाटतं, हे कॉर्पोरेट जग इतकं निर्मळ आहे? प्रत्येक ठिकाणी अशाच काही ना काही अटी असतात. तू माझ्याशी जोडली गेलीस तर हे प्रमोशन ही तर फक्त सुरुवात आहे. त्यांची ती मालकीची भावना मला अधिकच बोचत होती. पण जाणवलं की महेश सर प्रेमात नव्हते, तर एका मानसिक व्याधीत अडकले होते. त्यांना माया तर परत हवी होती, जी मी कधीच होऊ शकत नव्हते. त्या रात्री रिसॉर्टवरचा तो मेणुतेचा प्रकाश आता मला अंधार वाटू लागला होता. मी माझ्या खोलीत येऊन दरवाजा लावून घेतला. आरशात पाहिलं तर मला माझी स्वतःची प्रतिमा अनोळखी वाटली. मी आता कोणासाठी हे प्रमोशन मिळवत होते? महेश सरांसाठी, ज्यांना माझ्यात आपली पत्नी दिसायची, की स्वतःसाठी, ज्यांनी आजवर मेहनत घेतली होती? माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यासोबत एक रोष होता. आता निर्णय घेण्याची वेळ आली होती. ऑफिसचे ते पद हवे होते, पण स्वतःला गहाण ठेवून नाही. मी त्या रात्री निर्णय घेतला. उद्याचा दिवस माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण दिवस ठरणार होता. महेश सरांचे ते जाळं आता मला तोडायचे होते. मग त्यासाठी नोकरी गेली तरी चालेल, पण कीर्ती म्हणून जगायचे असेल तर हा मुखवटा मला फेकून द्यावाच लागणार होता. माझ्या मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं. मी कोणाची सावली नाही, मी स्वतंत्र आहे. आणि या विचारानेच मला त्या रात्री थोडी शांत झोप लागली. मुंबईच्या त्या ऑफिसमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. रिसॉर्टवरून परत आल्यावर महेश सरांशी माझं बोलणं झालं नव्हतं. ऑफिसमध्ये सगळे प्रमोशनच्या बातमीची वाट पाहत होते. माझी फाईल बोर्ड रूममध्ये तयार होती. फक्त शेवटच्या स्वाक्षरीची आणि माझ्या होकाराची गरज होती. मी ऑफिसमध्ये शिरले तेव्हा वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. मयूर सर त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. मी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. जणू काही त्यांनी खात्री होती की मी शरण येईल. त्यांनी माझ्या हातात ते महत्त्वाचे पत्र दिले. हे घे कीर्ती, तुझं नवीन पद आणि मोठी जबाबदारी. आजपासून तू या कंपनीचा एक अविभाज्य भाग आहेस. आता आपण ते जुनं सगळं विसरून एका नव्या सुरुवातीला जाऊ शकतो. बरोबर? त्यांचे डोळे आजही त्या मायेचा शोध घेत होते. त्यांनी माझं प्रमोशन, पगारवाढ आणि सत्तेची स्वप्न माझ्या डोळ्यासमोर ठेवली होती. पण त्या स्वप्नांच्या मागे एक काळी सावली होती. एक अशी व्यक्ती ज्याला स्वतःच्या प्रेमापेक्षा स्वतःच्या समाधानाची जास्त काळजी होती. मी त्या पत्राकडे पाहिलं. हजारो रात्रींचा माझा संघर्ष, माझे कष्ट आणि माझी स्वप्ने त्या कागदावर होती. मग मी पेन काढला आणि त्या पत्रावर सही करण्याऐवजी रिजेक्ट असे लिहिले. कॅबिनमध्ये स्मशान शांतता पसरली. महेश सरांचे डोळे विस्फारले गेले. कीर्ती, तुला माहीत आहे का तू काय करतेस? हे फक्त एक प्रमोशन नाही, हे तुझ्या करिअर संपवणारं पाऊल ठरू शकते. ते ओरडले. त्यांच्या आवाजाचा राग होता. मी शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहिले. सर, करिअर संपलं तरी चालेल, पण माझं अस्तित्व संपवून मला हे प्रमोशन नको आहे. तुम्ही मला माया म्हणून पाहत होतात, पण मी कीर्ती आहे. माझं हे प्रमोशन म्हणजेच माझ्या आत्मसन्मानाचा सौदा होता आणि तो मी आज रद्द केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो अहंकार हळूहळू निवळला. त्यांनी खुर्चीवर पाठ टेकवली आणि एक सुस्कारा सोडला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा बॉसचा मुखवटा गळून पडला होता. तिथे फक्त एक हरवलेला माणूस उरला होता. मला वाटलं होतं की तू वेगळी आहेस आणि आज तू सिद्ध केलंस. ते हळू आवाजात म्हणाले. कीर्ती, तू खरंच खूप धाडसी आहेस. मला मायाची आठवण झाली होती, पण तू माया नाहीस, तू कीर्ती आहेस हे मी आज ओळखलं. मी वळाले आणि कॅबिनच्या बाहेर पडले. माझे हृदय हलके होते. मी ऑफिस सोडलं, पण माझ्यासोबत मी एक मोठा अनुभव घेऊन जात होते.
त्या दिवशी मला समजलं की कॉर्पोरेट जगात यश मिळवणं महत्त्वाचं असतं, पण ते मिळवताना स्वतःची किंमत मोजणं त्याही त्याहून जास्त महत्त्वाचं असतं. आज मी एका नव्या कंपनीत आहे. इथे कोणतेही प्रमोशन झाले नाही, तर फक्त माझ्या मेहनतीची कदर आहे. महेश सरांची आठवण येते का? हो, येते, पण ती आता एका बॉसची नाही, तर एका अशा माणसाची ज्यानं मला आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा शिकवला. ओळख काय असते? आयुष्याच्या या गुंतागुंतीच्या प्रवासात मी प्रेमाच्या आणि करिअरच्या खेळात स्वतःला हरवून दिलं असतं, पण शेवटी मी स्वतःचा शोध घेतला. प्रमोशन मिळालं नाही, तरीही मी आज मनापासून जिंकले होते. कारण शेवटी आरशात जेव्हा मी स्वतःकडे बघते, तेव्हा मला मी दिसते कीर्ती. आणि हेच माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं प्रमोशन आहे.